नमस्कार. वैष्णवीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. याआधी तुम्ही ब्रेड सँडविच तर सर्वांनीच खाल्ले असेल, पण आज आपण विदाऊट ब्रेड सँडविच बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे. आता या रव्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया. इथे मी 1 वाटी ताक वापरलं आहे. तुम्ही दह्याचा देखील वापर करू शकता. दही किंवा ताक वापरत असताना ते खूप जास्त आंबट नसावं. आता मी हे सर्व मिक्स करून घेत आहे. रवा ताकामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आणि 10 ते 15 मिनटं याला रेस्ट करायला ठेवायचं. आता 10 ते 15 मिनटं झालेली आहे. आता आपण चेक करूया की रवा छान फुलला गेला आहे का तर. तुम्ही बघू शकता रवा छान भिजला गेला आहे. आता त्यामध्ये घालूया आपण चिरलेल्या भाज्या. इथे मी अर्धी वाटी छान बारीक चिरलेला गाजर घातला आहे. इथे मी 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरची घातल्या आहेत. अर्धी वाटी इथे मी कांदा घातला आहे आणि एक मोठ्या आकाराची शिमला मिरची छान बारीक चिरून घातली आहे. आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून त्याला पुन्हा छान मिक्स करून घेऊया. तुम्ही यामध्ये काकडी, स्वीट कॉर्न देखील घालू शकता. त्याने देखील चव अप्रतिम लागते. तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही यामध्ये घालू शकता. पाण्याची कन्सिस्टन्सी कमी जास्त करून ॲडजस्ट करा. आता इथे मी बेकिंग पावडर आणि सोबतच थोडासा लिंबाचा रस घातला आहे. यामुळे पीठ आपलं एकदम हलकं होतं, म्हणजे छान फ्लफी होतं आणि मग त्यामुळे ब्रेड एकदम छान सॉफ्ट फ्लफी तयार होतात. आता सँडविच मेकरमध्ये मी हे सँडविच बनवणार आहे. तर याला आपण तुपाने छान ग्रीस करून घेऊया आणि संपूर्ण बॅटर यामध्ये छान प्रकारे पसरून घेऊया. सर्व बॅटर आता छान प्रकारे सँडविच मेकरमध्ये भरून घेतला आहे. आता सँडविच मेकर बंद करून 7 ते 8 मिनटं आपल्याला छान याला ग्रिल करायचं आहे. 3 ते 4 मिनिटांनी मध्ये मध्ये याला चेक करायचं आहे. आता आपलं सँडविच खालच्या बाजूने छान भाजलं गेलं आहे. आता आपण पुन्हा एकदा याला बंद करून छान भाजून घेऊया. आता तुम्ही बघू शकता मस्त प्रकारे वरच्या बाजूने देखील हे छान क्रिस्पी झालं आहे. आता थोडंसं तूप लावून याला पुन्हा एकदा शेकून घेऊया. आता तुम्ही बघू शकता मस्त असे आपले सँडविच इथे बनून तयार झालेले आहे. रंग देखील एकदम सुरेख आला आहे आणि एकदम दिसतानाच असे क्रिस्पी दिसत आहेत. मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे आपले सँडविच इथे छान बनून तयार झालेले आहे. हे आपले सँडविच नाश्त्यासाठी एकदम हेल्दी असा ऑप्शन आहे. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आता लगेच आपण दुसरी बॅच तयार करायला घेऊया. सुरुवातीला तूप लावल्यामुळे नेक्स्ट बॅचला आपल्याला तेल किंवा तूप लावण्याची अजिबात गरज पडत नाही. म्हणजेच एकदम लेस ऑइलमध्ये हा नाश्ता आपला बनून तयार होतो. आता तुम्ही बघू शकता मस्त प्रकारे एकदम फ्लफी आणि बाहेरून एकदम क्रिस्पी असे आपले सँडविच बनून तयार झालेले आहे आणि संपूर्ण भाज्या यामध्ये घातल्यामुळे याला चव अप्रतिम आलेली आहे. हे सँडविच तुम्ही लहान मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता. तुम्हाला ही सँडविचची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपींसाठी क्विक रेसिपीज ऑफ वैष्णवी या कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत.
धन्यवाद.